जय श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांची ही अनोखी बोध कथा आहे। अक्कलकोटमध्ये एक गरीब परिवार राहत होता। त्यांचं जीवन तर खूप प्रामाणिक होतं, पण ते लोक खूप जास्त गरीब होते। दिवसभर मेहनत करायचे, पण अन्नाचा घास मिळणं त्यांना रोज काही ना काही कारणामुळे कठीण जात होतं। रोज स्वामी समर्थांच्या दर्शनाला जात होते, त्यांची भक्ती करत होते आणि फक्त एवढंच म्हणायचे की स्वामी, मी तुमच्या चरणी आहे आणि माझं ओझं तुम्ही वहा। फक्त तो परिवार हेच म्हणायचा। एका दिवशी काय झालं की त्याला गावाबाहेर जाऊन लाकडं आणायचे होते, म्हणून तो गावाबाहेर गेला। त्याच वेळेस खूप जोरदार वादळ पण आले, खूप जास्त मोठा पाऊस येऊन गेला आणि त्या पावसामुळे नदीला पूर सुद्धा आला आणि आता त्याला आपल्या घरी यायला वाटच नव्हती की कोणत्या वाटेने मी घरी जाऊ। हातामध्ये लाकडाचा भार होता, तो थकून गेलेला होता। डोळ्यात चिंता होती की घरी सगळे उपाशी असतील, आता मी घरी कसा जाईन। तो नदीकाठी बसून रडायला लागला आणि म्हणाला, स्वामी, जर तुम्ही खरे असाल ना तर मला वाचवा, नाहीतर आज मी संपून जाईन। तेवढ्यातच काय झालं, एक संन्याशीनी त्याला आवाज दिली, अरे बाळा, आपला भार खाली तर ठेव। त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं तर तिथे एक संन्यासी उभा होता। त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठा तेज होता आणि त्याच्या डोळ्यात अपार करुणा आणि चेहऱ्यावर तेज होतं। त्यावेळेस ते आणखीन कोणी नाही, श्री स्वामी समर्थच होते। त्यांनी सांगितलं की तू रोज माझ्याकडे येऊन म्हणतोस की स्वामी, माझं ओझं तुम्ही वहा, पण प्रत्यक्ष आयुष्यात ओझं मात्र घट्ट पकडून तू बसतोस। माझ्यावर विश्वास ठेव आणि भार खाली ठेव। त्यांनी थोडा वेळ विचार केला आणि खरोखरच लाकडाचा गठ्ठा खाली ठेवला। तेवढ्यातच नदीचा जो पूर होता तो अचानक शांत झाला, पाणी ओसरलं आणि सुरक्षित रस्ता दिसू लागला। ते संन्यासी म्हणाले, पाहिलंस का, ओझं जेव्हा तू खाली ठेवलंस तेव्हा मार्ग आपोआप तुझा मोकळा झाला। त्या भक्ताने चिंता, भीती, लोभ, अहंकार ही ओझी स्वतःजवळ धरून ठेवलास तो अडकतो, पण ती माझ्याकडे सोपलीस तर जीवनाचा रस्ता स्वच्छ होतो। असं सांगून स्वामी समर्थ अदृश्य झाले। म्हणून स्वामींनी हे सांगितलंय की जेव्हा तुम्ही आपली चिंता, भीती, लोभ, अहंकार हे आपल्याहून दूर कराले, तेव्हा तुम्हाला आपोआप रस्ता दिसू लागेल। त्या दिवशी बसणं त्यांनी लक्षात ठेवलं आणि पक्का निश्चय केला की आता प्रत्येक संकट, प्रत्येक ओझं मी स्वामींना अर्पण करीन। म्हणून स्वामींनी हे आपल्याला एक शिकवण दिली आहे, आपण ही शिकवण लक्षात ठेवा। जय